हॅलो नमस्कार, मी सुंदर सोनवणे तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गरम पाण्याचा आणि बर्फाचा शेक कधी घ्यावा। गरम पाण्याचा आणि बर्फाचा शेक आरोग्याच्या विविध समस्यांसाठी उपयोगी असतो। योग्य वेळी योग्य शेक केल्याने वेदना कमी होतात, सूज नियंत्रणात राहते आणि दुखापत लवकर बरी होण्यास मदत होते। चला मग पाहूया बर्फाचा शेक कधी घ्यावा। 1. ताजी दुखापत झाल्यास पहिल्या 24 ते 48 तासामध्ये। कधी घ्यावा? मोच, फोड, सूज किंवा हाडाला हलकी दुखापत असेल त्यावेळेला आपण बर्फाचा शेक घेऊ शकतो। बर्फाचा शेक घेण्याचे काय फायदे आहेत? सूज आणि जळजळ कमी होते, वेदना शांत होतात। बर्फाचा शेक कधी द्यावा? बर्फ कपड्यामध्ये गुंडाळून दुखऱ्या भागावर 10 ते 15 मिनिटे ठेवा। दर 1-2 तासांनी शेक द्या। 2. फोड किंवा सूज कमी करण्यासाठी बर्फाचा शेक कधी घ्यावा? त्वचेवर सूज, दाह किंवा हलकी दुखापत असेल त्यावेळेला आपण घेऊ शकतो। बर्फाचा शेक घेण्याचे काय फायदे आहेत? सूज जलद कमी होते। 3. इतर समस्या ताप असल्यास बर्फाचा शेक कपाळावर द्या। रक्तस्राव थांबवण्यासाठी त्वरेने बर्फ लावा। 4. जेव्हा आपण दाढ किंवा दात काढतो त्यावेळेला आपल्याला डॉक्टर आईस्क्रीम खाण्यास सांगतात किंवा आपण त्यावेळेला बर्फाने शेक देऊ शकतो। टिप: बर्फाचा थेट त्वचेशी संपर्क होणार नाही याची खात्री करा। आता आपण पाहूया गरम पाण्याचा शेक कधी घ्यावा। 1. स्नायू दुखणे आणि ताण गरम पाण्याचा शेक आपण कधी घ्यावा यासाठी पाठीचा किंवा खांद्याचा त्रास, स्नायूच्या वेदना यासाठी आपण देऊ शकतो। गरम पाण्याचा शेक घेण्याचे फायदे काय आहेत? स्नायू सैल होतात, वेदना कमी होतात। गरम पाण्याचा शेक कसा द्यावा? गरम पाणी किंवा हीटिंग पॅड वापरून 10 ते 15 मिनिटे प्रभावित भागावर शेक द्या। 2. संधिवात किंवा सांध्याच्या समस्या गरम पाण्याचा शेक आपण कधी घेऊ शकतो? तर सांध्यामध्ये वेदना, कडकपणा किंवा हालचालीची अडचण असेल त्यावेळेला आपण घेऊ शकतो। गरम पाण्याचा शेक घेण्याचे काय फायदे आहेत? तर सांध्यातील रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदना कमी होतात। 3. रक्तप्रवाह सुधारण्यासाठी गरम पाण्याचा शेक आपण घेऊ शकतो। थकवा, ताठरपणा किंवा थंडीमुळे झालेला कडकपणा यामध्येही आपण गरम पाण्याचा शेक घेऊ शकतो। गरम पाणी घेण्याचे काय फायदे आहेत? तर रक्तप्रवाह सुधारतो, उष्णतेमुळे आराम मिळतो। टिप: गरम पाण्याचा अतिरेक करू नका, त्वचेला इजा होऊ शकते। गरम आणि बर्फाचा शेक एकत्र कधी वापरावा? काही वेळा स्नायू, ताण आणि दुखण्यावर दोन्ही शेक एकत्र उपयुक्त ठरतात। प्रक्रिया: प्रथम 10 मिनिटे बर्फाचा शेक द्या, नंतर 10 मिनिटे गरम पाण्याचा शेक करा। स्नायूंची वेदना कमी होते आणि आराम मिळतो। निष्कर्ष: बर्फाचा शेक तात्काळ दुखापतीसाठी आहे, तर गरम पाण्याचा शेक जुनी वेदना आणि आरामासाठी उपयुक्त आहे। नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः मोठ्या दुखापतीसाठी। योग्य काळजी आणि शेक पद्धतीमुळे शरीराला जलद आराम मिळतो। मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच। डू लाईक, कमेंट अँड शेअर विथ फ्रेंड्स। Subscribe my channel Pharmacist Sundar. Click on the bell icon for notification. Thank you.